नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूज वर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर. उद्योगमंत्री उदय सामंतही दावोसला जाणार. परकीय गुंतवणूक वाढवण्यावर सरकारचा भर. महापालिका हा कमिशनचा धंदा नसून परिवर्तनाचं केंद्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील नगरसेवकांची घेतली शाळा. आम्हाला लपवाछपवी करण्याची गरज नाही, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. आमदार भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस. भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची केली होती मागणी. पुणे जिल्हा परिषदेसाठी भाजप शिवसेनेची संयुक्त बैठक संपन्न. पुणे जिल्हा परिषद निवडणूक भाजप शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी लवकर एकत्र यायला हवं होतं. जागा वाटप लवकर होऊ न शकल्याचा फटका बसला. माजी मंत्री जयंत पाटील यांचं वक्तव्य. पुण्याची दादा ही पुण्याची जनताच. पुणेकर जनतेनं भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व स्वीकारलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. जनतेचा कौल मान्य करावाच लागेल. महापालिका निवडणूक निकालावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. महापालिका निकाल आल्यानंतर ठाकरे बंधूंची फोनवरून चर्चा. पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू आहेत. खासदार संजय राऊत यांची माहिती. राज ठाकरेंच्या मेहनतीवर उद्धव ठाकरेंनी पाणी फेरलं. मनसेच्या मतांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निवडून आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. जय श्रीराम म्हणत मुंबईत महापौर बसवू. मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली तातडीची बैठक. जिल्हा परिषद निवडणुकांबाबत रणनीती ठरण्याची शक्यता. बैठकीला राज्यभरातील शिवसेनेचे नेते राहणार उपस्थित. परभणीत पैशांची मस्ती आणि सत्तेचा गैरवापर. खासदार बंडू जाधव यांची पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर टीका. उद्धव ठाकरे डिप्रेशन मध्ये गेले आहेत. खासदार नारायण राणे यांची प्रतिक्रिया. भाजपा नेते माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन. मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. तर टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.